31व्या वर्षाची ही वर्षांत वर्षारंभ उपासना। अर्थात हा वर्षांत आपला सांस्कृतिक वर्षांत नाही आहे। भारतात एक अडचण आहे, प्रत्येक राज्याचा वर्षारंभ निराळा आहे। आपला जर गुढीपाडवा असेल तर त्यांचा कोणाचा युगादी असतो, कोणाचा बैसाखी असतो, प्रत्येक राज्याचा निरनिराळा आहे। मग त्यातल्या त्यात हा व्यावहारिक आहे, राज्य आपापला करतातच, गुढीपाडवा आपण साजरा करतो, परंतु व्यावहारिक जे वर्ष आहे ते उद्या सुरू होतं 2025। मग व्यावहारिक वर्ष तरी का घ्यायचं? सोपं आहे। आम्ही सगळे बरेचसे शिक्षण क्षेत्रातले, आणि आपल्याला प्रभू कृपेने सुट्टी मिळते 8-10 दिवस, मग ते आपण आपल्या सद्गुरूंच्या पायी घालवायचे। एक मुख्य प्रेरणा तुम्हाला सांगतो की तुमचं मत निराळं असू शकेल, पण ज्या अर्थी तुम्ही आज इथे आहात त्या तिथे मत निराळं नसणार आहे। गोव्यातली प्रत्येक रात्र निरनिराळे रंग ढंग घेऊन येते, पण सगळ्यात आपल्या दृष्टीने कुरूप रात्र 31 डिसेंबर। तुम्ही 1 जानेवारीला पणजीला जाऊन बघा, काय रस्ते, या बाटल्या पडलेल्या आहेत, प्लास्टिकच्या बॅग्स पडलेल्या आहेत। कारण उद्या तुम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळेल की काल 20 लाख लोक गोव्यात व्हिजिटर्स किंवा टुरिस्ट म्हणून आलेले होते। गोव्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोक एका रात्रीसाठी 2 रात्रीसाठी येणं म्हणजे सगळ्या व्यवस्था कोलमडून पडणं शक्यच नाही आहे ते। आणि टुरिस्ट असा असतो की त्याला लॉयल्टी नसते ना। मी आलो, घाण केली, निघून गेलो माझ्या गावाला, माझ्या घराचा परिसर मी स्वच्छ राखेन, जिथे जाईन ती जागा घाण करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे। किती चुकीची कल्पना आहे की। पण म्हणून तुम्हाला सांगतो, प्रार्थना केली होती महाराजांना, अशी एक जागा आम्हाला द्या की जिथे खरंच शांत वाटेल, वर्दळ नाही, ते फटाके नाही, अगदी जोरात घंटानाद सुद्धा नाही, आणि 12ला 1-2 मिनिट कमी असताना अंधार सुद्धा नाही। नवीन वर्ष सुरू होते ना, रिंगिंग आउट द ओल्ड अँड रिंगिंग इन द न्यू, ही जर चर्चची भाषा आहे, रिंगिंग सिंगिंग। मग आपण अशा निराळ्या पद्धतीने करूया का हा कार्यक्रम, की वर्षाला जर खुर्च्या लावायला हरकत नाही, आणखी ते पुढे लावल्यात तरी चालेल, इकडे सुद्धा लोक गर्दीनं बसलेले आहेत। आज हा रात्रीचा महिमा आहे, लक्षात ठेवा। आमच्यासाठी लोक आलेत या भ्रमात आम्ही नाही आहे। हे 31 डिसेंबरची रात्र आहे, एक स्वतंत्र कार्यक्रम लवकरच आपण सुरू करणार आहोत। थोडक्यात मी विषय मांडणार आहे। एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण नवीन वर्ष जुनं वर्ष असं म्हणतो ना, ती आपली सोय असते। काळाचे असे काही 3 भाग नाही आहेत, हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा। भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ ग्रामरमध्ये आहेत फक्त। एरवी काळ काळच आहे, आपण काळातून वाहतो। एक साधे उदाहरण बघा ना, नळ आहे, नळातून पाणी वाहतं, पाण्याबरोबर जर नळ व्हायला लागला तर तुम्ही फिट कराल ना तो, तसा काळ आहे। आपल्या सोयीनं आपण त्याचे 3 कप्पे केले, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, हे लक्षात घ्या 3। त्याचप्रमाणे वर्ष तयार झाली, कॅलेंडर्स तयार झाली, या कॅलेंडरचा जगभर प्रभाव आहे 1 जानेवारीचा, ठीक आहे ना। उद्याच्या न्यूजपेपरमध्ये बघा, 2024चा अखेरचा सूर्यास्त, काही निराळं नसणार आहे त्याच्यात। सूर्याला कसलं 2024, आणि परवाच्या पेपरमध्ये असणार आहे 2025चा पहिला सूर्योदय। सूर्योदय सूर्यास्त या ज्या गोष्टी आहेत ना, आपली करमणूक म्हणून ठीक आहे तो। एक फार सुंदर वाक्य आहे, विचार करा, टाइम अँड हिस्ट्री आर नेवर मॅथमॅटिकली मेटिक्युलस। मेटिक्युलस म्हणजे अगदी ॲक्युरेट, मॅथमॅटिकली नसतोच। आपण म्हणतो 21वे शतक सुरू झालं, 2000 साल संपलं, नंतर 1 जानेवारी सुरू झाली, हे आपलं काउंटिंग आहे, आपलं कॅलेंडर आहे। काळाच्या दृष्टीने काय हो, 1 वर्ष म्हणजे काय, एक ठिपका, आपण रांगोळी काढतो ना ठिपक्यांची, ठिपकासुद्धा नाही आहे, असा काळ आहे अनंत। पण तो आहे, लक्षात ठेवा, तो वाहत नाही आहे, आपण वाहतो। आणि म्हणून काळ काय वेगात संपतोय, नाही, नुकतंच सुरू झालं 2024 आणि संपलं सुद्धा, डिसेंबर तर कळला सुद्धा नाही, वगैरे वगैरे वगैरे। पण आम्हाला शेवटचे हे 8-10 दिवस आहेत ना, वांतेला कळतात, बिकॉज वी स्लो डाऊन। टाईम तेच आहे, सूर्य तसाच फिरतो,
24 तासाचाच दिवस असतो. पण इफ वी डिसाईड टू स्लो डाऊन, आपण जर शांत, संथ, मंद गतीच्या दृष्टीने, मती नाही, मंदमती आपण आहोतच, पण मंद गती, तर तुम्हाला वाटेल की किती दिवस, किती वेळ आहे या दिवसाला. 5ला उठून काकड आरती, म्हणजे 4:30ला लोक उठतात आणि काकड आरती संपली, प्रातःचिंतन वगैरे झालं, अरे 7च वाजलेत. तिकडे आपला रविवारच 8ला सुरू होतं, तर 7 वाजले हे कळतच नाही आपल्याला. मुद्दा काय आहे की उद्या 1 जानेवारी सुरू होणार आहे ती माणसाची, उद्या 2025 सुरू होणार आहे त्या माणसाचं. सद्गुरूंना काही लागत नाही हो. ते त्रिकाल आपण म्हणतो ना, दर्शी असतात, त्रिकाला बाधित, म्हणजे 3 काळांनी बाधितच नाही झालेले, त्यांच्यावर प्रभावच नाही 3 काळाचा, कारण ते एकच काळ पाहत असतात. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. दुर्योधन ज्यावेळेला जन्मला, काल उल्लेख केला होता फक्त, त्यावेळेला तो रडला नाही मुलासारखा, तर ओरडला गाढवासारखा. धृतराष्ट्राला तर दिसत नव्हतं, गांधारी तर बाळंत होणार होती, बाळंतपणाची खोली वगैरे ती सगळे आत होते, आणि आतून त्याला आवाज आला गाढवासारखा. तो विदुराला जवळ बोलवतो आणि सांगतो, माझे डोळे अधू आहेत, पण त्यामुळे माझे कान तीक्ष्ण झालेले आहेत, शार्प. मला जिथे गांधारी बाळंत होते तिकडून गाढवाच्या ओरडण्यासारखा आवाज आला. गाढव तर आत शिरला नाही ना. विदुर म्हणतो, मलाही तो आवाज ऐकू आला, भास असेल कदाचित. तो पुन्हा गाढवासारखा ओरडला. त्यावेळेला रस्त्यावरच्या गाढवानी त्याला साथ दिली. तुम्हाला रस्त्यावर गाढव असतात का? गाढवांच्या रथातूनच रावण आला होता सीतेला नेण्यासाठी. खेचर म्हणतात त्याला, खेचर. आकाशातून जाणारा रथ होता, पण त्याला गाढवं जुंपलेली होती. गंमत बघा. मग मात्र ह्यांना आश्चर्य वाटलं. जाऊन बघितलं तर नवीन जन्मलेलं बाळ गाढवासारखं रडतंय. व्यास येतात. व्यासांवर काही परिणाम नाही आहे या घटनेचा. तो गाढवासारखा रडू दे किंवा घुबडासारखा ओरडू दे, ते येऊन सांगतात कुलांगार जन्मलेला आहे. मला सांगायचं आहे काय, जे त्रिकालदर्शी असतात त्यांना काय 2024, 2025, काय डिसेंबर महिना, जानेवारी महिना, हे आपल्यासाठी, आपण फार छोटी माणसं. त्यांनी सांगितलं कुलांगार जन्मलेला आहे. जो जन्मलेला पोर आहे ना, तो अंगार म्हणजे उजो, आणि तो कुळाला जाळणार आहे, सगळा वंश जाळून टाकणार आहे. तुम्ही त्याचा त्याग करा. त्याग करण्याची कल्पना सांगतो. त्याग करा म्हणजे काय, अरण्यात नाही नेऊन सोडा की लांडगे वगैरे खाऊन जातील. मी या मुलाचा जाहीरपणे त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो. तो मुलगा राजवाड्यातच राहणार, तो मुलगा इतर भावांबरोबरच खेळणार, वाढणार, सगळं. फक्त तो राज्याला वारस होणार नाही. सक्सेशन ज्याला म्हणतात ना, ही विल नॉट बी द सक्सेसर ऑफ द प्रेझेंट किंग. सिंहासनावर तो बसणार नाही. एवढं तरी कर. ॲट डिफरंट स्टेजेस सगळ्यांनी त्यांना सांगितलं. माता गांधारींनी सांगितलं, मला या मुलाची लक्षणं ठीक दिसत नाही आहेत, आपण याचा त्याग करूया. त्याग म्हणजे प्रतिष्ठित लोकांना बोलवून आत्ता सांगितलं. आपण तो त्याग विसरलो, तलाक त्यांनी घेतला. हे लक्षात ठेवा की त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो. हा रामायणाचा शेवटसुद्धा आहे. आपण महाभारत बघितलं, तो प्रसंग खरंच सांगतो की काळच येतो रामाला भेटायला. काळ की ज्याचा आपण आज साजरा करतोय, एक काळाची एक स्लाइस 2024 संपली. काळाची नवीन स्लाइस आपल्या भेटीला येते 2025. काळ आहे तो आला आहे, आणि तो म्हणतो, रामा मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. एकांतात म्हणजे अशा पद्धतीने की आपण बोलत असताना जो कोणी आत येईल त्याला देहांत शिक्षा, शासन, प्रायश्चित्त नाही, शासन, ठार मारायचं, म्हणजे मृत्यूदंड. त्यावेळेला म्हणाला की आत कोणी जर यायचं नसेल तर एकच विश्वासू माझा येतो, म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मणाला बाहेर उभा करतो. आम्ही दोघंजण महत्त्वाचं बोलणार आहोत. आम्ही बाहेर येतोपर्यंत कुणालाही आत सोडायचं नाही. कुणालाही म्हणजे कुणालाही. चाललंय यांच्या बोलणं चाललेलं आहे. अशा वेळेला दुर्वास येतात. अशा काही कॅरेक्टर्स म्हणजे पात्र अशी आहेत की ते ब्रह्मदेवाला सुद्धा शाप देतील. दुर्वास येतात आणि म्हणतात, आत्ताच्या आत्ता मला रामाला भेटायचं. लक्ष्मण म्हणतो, थांबा थोडा वेळ ऋषीवर, मी तुमची दुसरी व्यवस्था करतो, सेवा करतो. नाही म्हणाले, आत्ताच्या आत्ता रामाला भेटलो नाही तर अयोध्या जाळून टाकेन. दुर्वास.
पण त्यांना काहीतरी नवीन कार्य घडवायचं होतं. अयोध्या जाळून टाकेल आणि दुर्वास खरंच जाळतील, कारण त्यांच्याकडे योगाग्नी आहे, जाळून टाकतील. अशा वेळेला लक्ष्मणाने काय विचार केला, मी जर आत रामाला सांगायला गेलो की बाहेर दुर्वास आलेलं आहे, तर त्यांचं बोलणं चाललेलं आहे, मला एकट्याला मरावं लागेल, हा अयोध्या जाळून टाकेल. म्हणून तो ज्या वेळेला आत आला त्यावेळेला बोलणं संपवून काळ आणि राम बाहेर आले होते, पण बाहेरच्या खोलीत आले होते, घराच्या बाहेर आले नव्हते. त्यावेळेला काळाने रामाला सूचकपणे सांगितलं, लक्ष्मण आत आलेला आहे. मग काय, दुर्वासाला रामाशी काही बोलायचं असेल, काळाने काय सांगितलं, संपूर्ण रामाचं जीवन काळाने, आपण म्हणतो ना इन शॉर्ट समरी सांगितली की आता चला, आपलं अवतार कार्य संपलेलं आहे, मी काळ तुम्हाला सांगायला आलेलो आहे की आता आपल्या धामाला चला. प्रत्येक देवाचं धाम आहे. ब्रह्मलोकाचं त्याला सत्यधाम किंवा सत्यलोक म्हणतात. शंकराचा कैलास माहीत आहे, विष्णूचा वैकुंठ माहीत आहे, पण कृष्णाचा गोलोक आहे आणि रामाचा साकेत आहे. हल्ली अयोध्येला साकेत म्हणायला लागलेलं आहे. साकेत हा रामाचा लोक आहे किंवा रामाचं चिरंतन असं धाम आहे. तिकडे या, आता आपला कार्य संपलेलं आहे हे सांगायला काळ आला होता. पण आता लक्ष्मणाला तर मृत्यूदंड दिला पाहिजे. दुसरे दिवशी आत्ता सांगितल्याप्रमाणे मी हा विषय वाढवत नाही, बोलवतात सगळे राजसभा, त्याच्यात लक्ष्मणाला सांगतात की काल हे तुला सांगितलं होतं हो, आणि आपल्याकडून काय भंग झालेला आहे, वचनभंग झालेला आहे किंवा नियमभंग झालेला आहे, तुला मृत्यूदंड. हा तयार आहे लक्ष्मण, कारण माझ्याकडून चूक झालेली आहे. त्यावेळेला वसिष्ठ म्हणतात, मृत्यूदंड देण्याच्या अनेक पद्धती शास्त्रात सांगितलेल्या आहे. रामा, आम्ही सर्व प्रतिष्ठित लोक जमलेले आहोत, 3दा तू म्हण लक्ष्मणा, मी तुझा त्याग करतो, त्याग करतो, त्याग करतो. पण लक्ष्मणाने कायमचं आपल्या जीवनातून निघून जायचं. म्हणजे त्याने पुन्हा आपल्याला तोंड दाखवायचं नाही. तो अरण्यात जाईल, हिमालयात जाईल, उपासना तपश्चर्या करत बसेल, परत अयोध्येत यायचं नाही, तुला भेटायचं नाही, झाला. त्याप्रमाणे राम म्हणतो. मग ठीक आहे, पुढची एकाच वाक्यात सांगतो, लक्ष्मण सगळ्यांना नमस्कार करतो, रामाकडे बघत बघत त्या राजसभेचा निरोप घेतो, शरयू नदीत येतो, चांगलं पोहायला येत असतं, पण डोळे बंद करून माते मला तू उदरात घे, चालत जातो, चालत जातो, मध्यावर आल्यानंतर शरयू त्याला आपल्या पोटात घेते. मग पुढे राम म्हणतो की लक्ष्मण, हा माझा बाहेरचा प्राण होता, आतले प्राण पंचप्राण निराळे, हा बहिष्ठर प्राण आहे, तो गेल्यानंतर मी जगूच शकत नाही. मग भरत म्हणाला की आम्ही कसे, शत्रुघ्न मग त्या सगळ्यांच्या पत्नी, सीता आधीच गेलेल्या आहे भूमीच्या पोटात, पण या 3 भावांच्या पत्नी, माता तिन्ही जिवंत आहेत, महत्त्वाचे ऋषी आणि अयोध्येतले ज्याला आपण प्रतिष्ठित प्रजाजन म्हणतो, हे सगळंच्या सगळे शरयू नदीत आत्मविसर्जन केलं. असा रामायणाचा शेवट होतो. पण म्हणून रामायण संपलं का, महाराजांच्या आजचं जे प्रवचन आहे त्याच्यात हाच मुद्दा मांडलेला आहे की 2024 संपलं म्हणजे काळ संपला का, 2025 सुरू झालं म्हणजे काळ सुरू झाला का, कशावर काही नसतं. भागवतात शेवटचा जो प्रसंग आहे त्याच्यात फार सुंदर त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. मी 2च तुम्हाला देतो. ज्यावेळेला मडकं आहे, कुंभ, मडकं ज्यावेळेला फुटतं त्यावेळेला आतली मडक्यातली जी स्पेस असते ती बाहेरच्या स्पेसला मिळते का, नाही. आतली स्पेस, बाहेरची स्पेस, 3 स्पेसेस सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे घटाच्या आत असलेलं आकाश, म्हणजे माझ्या नाकपुड्या, कान, तोंड, आणि आतसुद्धा असतात. आकाश नसतं तर माझं हृदय आणि लंग्स कुठे ठेवली असते, आकाशच नसतं तर माझे इंटेस्टाईन्स, लिव्हर वगैरे कुठे ठेवलं असतं. ती पोकळी आहे, उदर पोकळी, आणि माझी छातीची पोकळी म्हणतो, ही पोकळी आत आहे ना माझ्या. ती आतली जी पोकळी आहे ती बाहेरच्या पोकळीत गेली असं कधी होत नाही. ती बाहेरची पोकळी आतल्या पोकळीत जोडलेली आहे. मध्ये काय आलं होतं, मध्ये फक्त मडक्याची कड आलेली होती, मडकं मध्ये आलं होतं, ते फुटलं, स्पेस ही स्पेस त्याला मिळाली, असं होत नाही. हे शुकमुनी सांगतात त्या परीक्षिताला. तू गेल्यानंतर जीवन संपणार नाही आहे, तू अचेतन म्हणजे निष्प्राण निर्जीव झाल्यानंतर चैतन्य किंवा चेतना संपणार नाही आहे. एखादा दिवा शांत झाला किंवा सूर्य अस्ताला गेला म्हणून प्रकाश संपणार नाही आहे, तेज संपणार नाही आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि तिथे एक उदाहरण दिलं ते 2025साठी आपला एक मोटो किंवा एक ध्येयवाक्याली, त्याला लोगो म्हणतात ना, लोगो होऊ शकतो. काय सांगितलं, कुठलाही दिवा घ्या या पृथ्वीवरचा, धातूचा घेतलात, मातीचा घेतलात, काचेचा घेतलात, अगदी निरनिराळ्या दगडाचा वगैरे सुद्धा दीप तयार केलात, तरीसुद्धा हे सगळं जमिनीतून आलेलं आहे, मातीतून आलेलं आहे.
पितळेचा असला तरी काही निरनिराळे मेटल्स एकत्र करून पितळ तयार करतात, असं सगळे मातीतून आलेले आहेत. ज्यावेळेला तुकाराम म्हणतात सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, त्यावेळेला ती त्यांची वृत्ती सांगत असतात, पण ते विज्ञानातलं सत्य सांगत असतात. शेवटी हिरा हिरा ज्याच्यासाठी आपण जग मरतो, इट इज कार्बन, कोळसा आहे तो. काही कोळशावर असा विशिष्ट दाब पडतो की त्याच्यात हिरा होतो, मग त्याला असे फॅसेट्स म्हणजे पैलू पाडून हिरा तयार करतात. इट इज कार्बन. केमिस्ट्रीमध्ये ही कार्बन आहे. हिरा आणि कोळसा याच्यात काही फरक नाही आहे. कसं सांगतोय? तत्वाच्या दृष्टीने, एक्सप्रेशन, मग युटिलिटी, व्यवहारातला उपयोग वगैरे या दृष्टीने फरक असेल. ऋषींना हा फरक दिसत नाही. आपण काय सांगितले? जे सगळे काळ पाहत असतात, व्यास उदाहरणार्थ, त्यांना कशाचंच दुःख होत नाही. तुम्हाला जर भय चिंतामुक्त व्हायचं आहे तर विष्णूच्या पायाशी राहावं लागेल, गुरुच्या पायाशी राहावं लागेल, म्हणजे तुमची वणवण थांबेल. काल आपण एक शंकराचार्यांचं बघितलं होतं स्तोत्र, अनेकदा बघितलंय, पण त्याच्यात ते मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट चालूच राहणार आहे. जोपर्यंत तुझ्या मनाचं लग्न गुरुच्या पायाशी लागत नाही तोपर्यंत. ऋणझुण रे भ्रमरा, त्याची ऋणझुण अवगुण तू सांड रे सांडी, तू अवगुण रे भ्रमरा. काय भटकतेस इकडे तिकडे आणि काय तुझी ऋणझुण चालू आहे, ती केव्हा थांबते? तो आज जातो कमळाच्या तिथे आणि कमळाचा जो मकरंद आहे, जो हनी आहे, मध, तो खायला लागल्यानंतर त्याची गुणगुण थांबते. त्याची गुणगुण आतली नसते, पंखांची असते, आणि पंख थांबले की तिथे गेल्यानंतर कुठेतरी थांबल्याशिवाय आपली इकडची तिकडची धावाधाव, पळापळ, काल आपण शब्द वापरले त्याच्यानं काना मात्रा वेलांटी काहीही नाही. वणवण, रखरख, तडफड, चढफड, धडपड, वळवळ, मळमळ, चळवळ, किती शब्द आहेत हो. हे आपलं जीवन झालेलं आहे. कारण रामायणातून राम काढला की अयन उरलेला आहे, आणि अयन शब्दाचे डिक्शनरीतले सगळे अर्थ आहेत. असं जीवन नसेल तर आपल्या जीवनात राम आणला पाहिजे. 2025 साली राम आणू, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे ते सांगा. सगळे दिवे मातीतून आलेले आहेत. अगदी रत्नजडित दीप असला तरी ती रत्नसुद्धा मातीतून आलेली आहेत. काय मातीतून आलेलं नाही सांगा बरं? तेल जे दिव्यात घालतो ते तर नक्कीच मातीतून, कॉटन सीड असेल किंवा कोकोनट असेल किंवा सनफ्लॉवर असेल, खालूनच आलेलं आहे. वात, विक, ज्याला आपण कापूस घालतो ते काय, आणि फसकाची काडी आपण पेटवतो, ती काडी लाकूड निसर्गातलं आहे, आणि झाडं मातीतून आलेले. काही हल्ली मेणाच्या काड्या करतात, म्हणजे अगदी घट्ट कागदाची, कारण लाकूड वाचवायला पाहिजे म्हणून, पण शेवटी तो कागद जमिनीतच आलेला आहे की गवताचा कागद करत असतील. ते मेण कुठून आलो? जमिनीतून आलेलं आहे, सगळं जमिनीतून आलेलं आहे. हे ज्याला कळलं तो जमिनीपासून सुटला, हे लक्षात ठेवा. मला कळतच नाही म्हणून मी जमिनीत घट्ट घट्ट मुळं रोवत जातो, त्याला प्रपंच म्हणलेलं आहे. आणि ज्यावेळेला ती मुळं मी सोडवतो, उर्वारुकमेव बंधनात मृत्योर मुक्षीयमामृतात, ज्यावेळेला ही बंधनं सगळी सुटतील त्यावेळेला मी मुक्त होईन, एवढा मुक्त होईन की मृत्यूवर मात करून मृत्युंजय नव्हे तर अमृत बनेन. हे लक्षात ठेवा. आपण मृत्योर्मा अमृतंगमय, मृत्योर्मा अमरत्वम गमय म्हणत नाही, कारण मरण आणि अमरत्व देहाचे गुण आहेत. अमृत ही अवस्था आहे हो, सुंदर. आपण नंतर दीपाराधनेच्या वेळेला ह्याच्यावर थोडा विचार करणार आहोत. पण आता लक्षात ठेवा ना, हाच दुर्योधन ज्या वेळेला मेला त्यावेळेला संजयाची दिव्यदृष्टी नष्ट झालेली आहे. संजयाला दिव्यदृष्टी दिलेली आहे व्यासाने, त्याला सगळं दिसतं, नंतर काय होणार आहे दिसतं, आणि मुख्य म्हणजे लोकांच्या मनातले विचार कळतात. दिस इज 3 डायमेन्शनल दिव्यदृष्टी, म्हणजे डिव्हाइन व्हिजन. दिव्य, दूरचं दिसतं, जवळचं तर दिसतंच, आतलं दिसतं, लोकांच्या मनातले विचार कळतात, आणि घटनांचा ओघ कुठल्या दिशेने जातोय ते दिशासुद्धा कळते. एवढी दिव्यदृष्टी, केवळ त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, आणि तो म्हणतो राजन म्हणजे धृतराष्ट्र, मला काही दिसेनासं झालेलं आहे, माझी दिव्यदृष्टी गेलेली आहे. केव्हा गेली? दिव्यदृष्टी दोघांना तर नक्कीच दिलेल्या अर्जुनाला ज्यावेळेला विश्वरूप दर्शन दाखवलं, ते विश्वरूप म्हणजे भयंकर बघितल्यानंतर त्याचा एकच तुम्हाला आस्पेक्ट सांगते, घडतंय ना. 2024 संपलं, कोविड आला, कोविड गेला, आपल्या जवळची माणसं गेली, काय विश्वरूप दर्शनात काय दाखवलेलं आहे? सगळीकडे तोंडच तोंड, सगळीकडे पायच पाय. ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं. भीष्माचार्य उचलले गेले
ते जे मृत्यूचं तोंड आहे विश्वरूप दर्शनातलं एक तोंड मृत्यूच आहे, त्याने आपलं उघडलं, त्याच्या दाढेत भीष्माचार्य गेले, त्यांनी तोंड मिटलं, भीष्माचार्यांचं पीठ झालं, पीठ हो म्हणतो ना, पावडर, ही वॉज पल्व्हराइज्ड, उघडलं, त्यावेळेला कुठे आहेत भीष्माचार्य? द्रोणाचार्य उडाले, गेले त्याच्या दाढेत, मृत्यूची दाढ म्हणतो ना, जॉज ऑफ डेथ, मिटलं, उघडलं, द्रोणाचार्य. अर्जुन घाबरतो, हे काय आहे? आणि मग तो म्हणतो प्रसीद मे क्षमस्व मे, हे कृष्णा तू एवढा महान आहेस हे मला कळलंच नाही, माझ्यावर प्रसन्न हो आणि मला क्षमा कर आणि पूर्वीसारखा हो. पण एक लक्षात ठेव, इथून पुढे वागताना माझ्या मनात हे विश्वरूप दर्शन असणार आहे. आत्तापर्यंत मला हे यादव, हे सखे, हे कृष्ण असं बोलत होतो, तुला यादवा म्हणून हाक मारत होतो, कृष्णा म्हणून हाक मारत होतो, सख्या म्हणून हाक मारत होतो, माझी योग्यताच नव्हती ती. खेळताना तुझे पाय ओढलेले आहे, जेवताना एका ताटात जेवलेलो आहे आणि झोपताना एका मंचकावर म्हणजे एका कॉटवर आपण झोपलेलो आहोत, सखे आहोत आपण. तू एवढा महान आहेस म्हणल्यानंतर आता क्षमा कर, प्रसन्न हो, नेहमीचं रूप धारण कर. त्याची दिव्यदृष्टी गेली भयामुळे. दोनच सांगेल, भय शोक विवर्जिता. 2025 मध्ये कशाचंही भय नाही. माझं लग्न जर महाराजांच्या पायाशी लागलं, सद्गुरूंच्या पायाशी लागलं, तर भय कुठलं सांगा बरं? हे भय गेलं पाहिजे. अर्जुनाचं गेलं, पुन्हा कृष्ण झाला, म्हणला ठीक आहे, पण तुला भय आलं म्हणून दिव्यदृष्टी गेली. याची शोकामुळे गेलेली आहे, दुःखामुळे गेलेली आहे. कुणाची? संजयाची. प्रसंग काय? भीमाने प्रतिज्ञा केलेली आहे, जी मांडी उघडी करून सर्व सभेत तू माझ्या पत्नीला दाखवलेली आहेस, ती मांडी एक दिवस मी फोडल्याशिवाय राहणार नाही गदेना. बाकी त्यांनी दुर्योधनाला मारण्यासाठी काही केलेलं नाही. दुःशासनाला काय सांगितलंय? ज्या हाताने पहिल्यांदा केस आणि नंतर पदर ओढलास, ते हात ज्या छातीला जोडलेले आहेत, ती छाती मी गदेनं फोडणार, मी रक्त पिणार तुझं आणि ओंजळीतून रक्त आणून पांचालीची वेणी घालणार. 13 वर्ष ती मोकळ्या केसांनी फिरत असेल एखाद्या विधवेसारखी, 5 पती जिवंत असून. काय कल्पना बघा. आणि ती नेहमीच म्हणते कृष्णाला, युद्ध करायचं का न करायचं, कुणाशी बोल, पण लक्षात ठेव, ज्याच्याशी बोलशील आणि तू, दोघांच्या मध्ये माझ्या मोकळ्या केसांचा पडदा आहे. तुला सहन होतात मोकळे केस? मला सखी म्हणतोस, कृष्ण कृष्णा म्हणजे तुझं सत्व मला म्हणतोस, पट्ट तुला हे मोकळे केस? अरे वेणी बांधली पाहिजे, फुलं केली पाहिजे, मी 5 पतींची सुवासिनी आहे. कृष्ण म्हणतो मला कळलं ग, तो दिवस जवळ आलेला आहे. भीमानं दुःशासनाच्या रक्ताने तिची वेणी घातलेली आहे. हा रक्तरंजित नाही आहे, हा नुसता सूडाचा इतिहास नाही आहे, ज्याला पोएटिक जस्टिस म्हणतात, की हा काव्यात्म न्याय आहे. आणि व्यास त्याच्या बाबतीत अत्यंत प्रवीण आहे. हे असंच घडणार होतं, तसं घडल्याशिवाय लोकांच्या मनात, ज्याला डिटरंट पनिशमेंट म्हणतात, दाखवतोस मांडी उघडी करून मांडीच फोडतो. भीमाने दोन्ही मांड्या फोडल्या. आपण काय बघतोय? दिव्यदृष्टी कशी गेली? कुणाची? तर संजयाची. तो रनिंग कॉमेंट्री सांगतोय काय घडलं काय घडलं. आता भीम आणि दुर्योधन लढतायत. सगळ्यात इंटरेस्टेड अशी जर आपण म्हणतो ना फायनल मॅच, आणि त्यातून जर आपण आणि आपला एक मित्र देश जो शेजारी आहे शत्रू म्हणून, तर त्यांच्यातली जर क्रिकेट मॅच असेल तर सगळंच बंद पडतं. हे तुम्हाला माहीत आहे ना. तसा तो इव्हेंट होता ज्याच्यासाठी धृतराष्ट्र थांबलेला होता. पुढे काय झालं, पुढे काय झालं, अजून भीम आणि माझा दुर्योधन हे आले नाहीत का समोरासमोर? आता आलेले आहेत. युद्ध चालतं. दोघेही बलरामाचे शिष्य आहेत, दोघेही चांगलेच आहेत. आणि जरा विचाराल तर दुर्योधन काकणवर सरसच आहे भीमापेक्षा. पण भीमाला कॉज आहे, पर्पज, की माझ्या पत्नीची तुम्ही विटंबना केलेली होती, हा ड्रायव्हिंग फोर्स आहे. मारले दोन्ही मांड्यांचा लगदा, ज्याला पल्प म्हणतात, चिखल करून तो खाली पडलेला आहे. तो खाली पडताना त्याच्या डोक्यावरचा मुकुट जरा दूर जातो आणि तो आणायचा प्रयत्न करतो, पण त्याला सरकता येत नाही, कारण मांड्याच नाही आहेत. त्यावेळेला अरे रे, काय हा सतत राजमुकुट डोक्यावर असलेला, काय त्याची दशा झाली. अश्रू येतात आणि त्याची दिव्यदृष्टी जाते. भय शोक विवर्जिता विष्णो पद मापनोती म्हणतात ना. तुम्हाला गीता वाचा, विष्णुपद तुम्हाला मिळेल. आणि विष्णुपद म्हणजे भय नाही, शोक नाही. आता हा प्रसंग
ज्यावेळेला जन्मला त्यावेळेला व्यास म्हणाले कुलांगार जन्मलेला आहे, त्याचा त्याग करा, व्यास निघून गेले. व्यास एखाद्या झंझावातासारखे, म्हणजे आपण म्हणतो ना सायक्लोन सारखे येतात, आणि एखादं स्टॉर्म असतं ना, हरिकेन वगैरे म्हणतात, त्याच्यासारखे झंझावातासारखे येतात, वादळासारखे जातात, थांबत नाहीत. पण पुढे काय घडणार हे सांगतात. अटळ असतं ते, आणि अटळ असल्यामुळे त्याच्या काहीही केलं तरी नाही, उपायच नाही, ते घडणारच आहे. प्रारब्ध म्हणतो आपण त्याला, ते घडणारच आहे. पण व्यास आधी सांगतात, सावध करतात की प्रारब्ध भोगण्यासाठी शांती, सहनशक्ती आणि प्रारब्ध भोगताना आनंद हे तुम्हाला मिळू शकतील, आणि ते गुरु देतो. गुरु प्रारब्ध चुकवत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने तो मरेल, मला वाईट वाटणार नाही, कारण ज्या क्षणी तो जन्मला त्याच क्षणी मला सगळा काळ दिसत होता, आणि त्या काळाचा एक टप्पा दुर्योधनाचा मृत्यू. मला कधी आनंदही होत नाही, मला कधी दुःखही होत नाही, मी कायम संत असतो, कारण मला सगळे काळ दिसतात. मला 2024-25 वगैरे करावं लागत नाही, सगळाच काळ मला दिसतो. मला भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ काहीही नाही आहे. ही दृष्टी निदान फिलॉसॉफिकल, स्पिरिच्युअल, इंटेलेक्च्युअल लेव्हलवर जर आपल्याला मिळाली 2025मध्ये, भय शोक विवर्जिता, आपल्याला भय वाटणार नाही, दुःख होणार नाही, अत्यंत आनंदाचे डोही, आनंद तरंग म्हणतो ना, आनंदाची अंग आनंदाचे, हे तुकाराम सांगायला विसरले नाहीत, कारण हा तुकारामाचा स्वानुभव आहे, ही त्यांची आत्मप्रचिती आहे. आनंदाचा डोह आहे, डोह म्हणजे अत्यंत खोल भाग नदीचा, बरोबर आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग, तरंग म्हणजे लाट आहे. पण तुम्ही मला वरचेवर आनंद, आम्ही सुद्धा असतो ना, बड्डेला हॅपी बर्थडे टू यू, वरचेवर, दुसऱ्या दिवशी बापरे युनिट टेस्ट आहे, अभ्यास करायला पाहिजे, काल गेलेल्या, हे लगेच दुःख होतं. पण आनंदाचे अंग आनंदाचे, म्हणजे संपूर्ण डोहच आनंदाचा आहे. खालचा तळ आनंदाचा आहे, संपूर्ण डोह आहे, वरचे सरफेसवरच्या लाटा तर आनंदाचे तरंग आहेत. हा अनुभव यायचा असेल 2025मध्ये, तर महाराज काय सांगतात ते आपण बघूया. 31 डिसेंबरचं आहे. महाराजांनी अर्थातच ते 31 डिसेंबरला केलेलं नाही आहे. महाराजांची प्रवचनं एकत्र केली, आणि ती गोसी गोखले नावाचे एक महाराजांना इतके जोडलेले होते, सतत नामात असायचे. आणि खरंच सांगतो की महाराजांनी काय केलं तुम्हाला कळणारही नाही. कधी कधी वाटतं लिहावं, कधी कधी वाटतं लिहू नये. ते गोसी गोखले असे इथे येऊन बसले होते. प्रवचन चालू होतं माझं, आणि नंतर त्यांचा पुतण्या जो होता त्यांनी सांगितलं की हे गोसी गोखले म्हणल्यानंतर नमस्कार केला. म्हणलं जे प्रवचन वाचून त्याच्यावर आपण काही बडबड केली, ती संकलन करते येऊन बसले, इतके साधे. नंतर म्हटलं कोणाला काही प्रश्न विचार असेल तर विचारा. एक प्रश्न आम्ही विचारला, आणि ते म्हणाले की मी शिक्षक नाही हो, म्हणून हा आला. आता उदाहरणार्थ, नाम हे चिरंतन आहे, फुल स्टॉप, त्याला समाप्ती नाही, फुल स्टॉप. शीर्षकाला फुल स्टॉप देत नाहीत, शीर्षकाला एक्सक्लेमेशन मार्क देतात, क्वेश्चन मार्क देतात, फुल स्टॉप देत नाहीत. आणि इथे बरीचशी प्रवचनं, कारण दे आर स्टेटमेंट्स ऑफ ट्रुथ, ते निरपवाद सत्य आहे, म्हणून त्याला फुल स्टॉप दिला. म्हणलं आम्हाला आवडलं, कारण शीर्षक कसं असतं, आम्हाला म्हणलं शाळेत सांगितलं, सौभाग्यवतीच्या तिलकासारखं. तिचं सगळं सौभाग्य म्हणजे पतीचं सगळं सामर्थ्य, सगळं वैभव, संपूर्ण पतीची सत्ता काय असेल ते एका तिच्या कुंकवात असतं. आणि त्या कुंकवाचं रक्षण करण्यासाठी तिच्या पतीला जगवावं लागतं. लक्षात ठेवा, ह्याला पातिव्रत्य करणारी ती पतिव्रता पतीवर उपकार करत असते. म्हणून ज्या वेळेला ते पती राक्षसी वृत्तीचे बनतात, समाजाला अतिरेकी म्हणजे टेररिस्ट बनतात, त्यावेळेला त्यांच्या पत्नीचं पातिव्रत्य घालावं लागतं, तिचा शीलभंग, चारित्र्यभंग करावा लागतो. ते काम इंद्राने केलेलं आहे, आणि बऱ्याच वेळेला इंद्राने केलं आणि कृष्णानेही केलेलं आहे. वृंदेचा जालंधर नावाचा पती राक्षसी झाला, आवरेनासा झाला. कारण का, हिचं पातिव्रत्यच असं होतं की तिचं कुंकू टिकवण्यासाठी ह्याला जगवलं पाहिजे. मग कृष्ण म्हणाला आता मी तिलाच भ्रष्ट करतो. कृष्ण आला, त्यांची सगळी कथा मी सांगत बसत नाही. आता लोक प्रश्न विचारतात, वृंदेला का भ्रष्ट केलं? वृंदेला भ्रष्ट केल्यानंतर तिचं पातिव्रत्य संपलं, तिचं कुंकू धोक्यात आलं आणि जालंधर मारला गेला, बरोबर. तिला वचन दिलं, तुला शिक्षा झाली असं जर तुला वाटत असेल तर मी तुझा पती जर झालो तर वाईट आहे? ती म्हणाली भाग्य माझं, जालंधर वाईट आहे मला कळत होतं, पण पती होता म्हणून मी त्याच्या नावे कुंकू लावत होते.
तू जर माझा पती, दरवर्षी मी तुझ्याशी लग्न करीन. आपण ज्याला तुळशीचं लग्न म्हणतो त्याला वृंदा दामोदर राधा दामोदर विवाह असं जे म्हणतात ना, लिहिलेलं असतं. वृंदेचं दामोदर म्हणजे कृष्णाशी लग्न, तो कृष्ण विवाह आहे. त्याला तुलसी नाव दिलेलं आहे कारण तुलसी ही एक देवी आहे, तुलसी एक देवी शक्ती आहे आणि तिने संपूर्ण जीवन कृष्णाला अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून आपण तुळशीचं झाड, तिला हरिप्रिया, विष्णुप्रिया अशी नाव आहे. विष्णूला, हरीला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर तुलसी. ठीक आहे, आपण आजचं पहिलं वाचूया. 31 डिसेंबरचं या नाम हे चिरंतन आहे, त्याला समाप्ती नाही. कौसात लिहिलं आहे. महाराजांनी हे प्रवचन केव्हा केलं, त्या प्रवचनाच्या नोट्स आणि प्रवचन जर 1900 आपण म्हणतो ना 67च्या जवळपास असेल. महाराज नव्हते पण महाराज बोलत होते ना तात्यासाहेब केतकरांच्या तोंडातून. हा चमत्कार आहे, बिलकुल नाही आहे. असं घडलेलं आहे. त्याच्या सगळ्या प्रकारांनी परीक्षा घेतलेल्या आहेत. DYSPनी परीक्षा घेतलेली आहे. बुवाबाजी आहे का, स्वतः जज जाऊन बसले आहेत आणि अनुग्रह घेऊन गेलेले आहेत. विचार करा ना तुम्ही, अशा घटना घडल्या. ते म्हणाले इथे बुवाबाजी चालते, हे आम्हाला नाही, तक्रारी शेजाऱ्यांनी केल्या, भरपूर लोक येतात. त्या सगळ्यांनी बघितलं की कुणी तांदूळाचा दाणासुद्धा आणत नाही, एक अगरबत्ती उजवातसुद्धा आणत नाही, एक फूलसुद्धा आणत नाही, काही आणत नाही. पैसे तर सोडाच. येताना जड मनाने येतो आणि जाताना हलक्या मनाने जातो. जसे उद्या आपण जाणार आहोत, आपलं मन जडही होणार आहे कारण वांते हे माहेर आहे ना स्त्रियांचं आणि पुरुषांचं, तसं वाईट वाटेल. पण इथे येण्यापूर्वी 24 डिसेंबरला जे मन होतं ते नक्कीच हलकं झालेलं आहे. 25साठी प्रिपरेशन ज्याला म्हणतात ती केलेली आहे ते गेल्या काही दिवसात. असू दे, महाराज सगळं करतात. आणि म्हणून म्हणतात की 13 कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी महाराजांनी केलेले निरूपण. 13 कोटी जप संपला, संकल्प पुरा झाला, सगळीकडे आनंदाचं वातावरण, तोरणं बांधलेली असतील, पताका केलेल्या असतील, सनईचं वाद्य, हे सगळं असेल, फेस्टिव्हिटी, इव्हेंट. महाराजांनी पहिलाच बॉम्ब टाकला. नाम संपलं असं समजू नका. तुमचा संकल्प पुरा झाला त्याबद्दल अभिनंदन, पण नाम संपलं असं म्हणू नका. तेच त्या परीक्षिताला सांगितलं की दिव्याची ज्योत गेली म्हणजे प्रकाश, तेज, अग्नी संपला असं समजू नकोस. पण तिथे एक सांगितले, ते 2025चं आपलं ध्येयवाक्य असलं पाहिजे. मोटो आणि लोगो. लोगो म्हणजे एक सिम्बल, चित्र आहे, आणि मोटो म्हणजे वाक्य आहे ना, ड्रायव्हिंग फोर्स. आपण जे करतात ना, म्हणतात पहिल्यांदा क्रिकेट सुरू होण्याचे मॅच सगळेजण खांद्याला खांदा घालून, आणि त्यातला एक म्हणतो कुठल्याही परिस्थितीत ही मॅच आपल्याला जिंकायचीच आहे कारण आपल्या शत्रूविरुद्ध आहे, ही मॅच नाही हे युद्ध आहे. मग सगळेजण जातात वगैरे, हे एकत्र येतात आणि हे एकत्र सगळीकडे ही चांगली पद्धत आहे की वी आर अ टीम. आणि टीमला एक जण कोणीतरी ड्रायव्हिंग सेंटेन्स देतो आणि ते सेंटेन्स आपलं काय असणार आहे. त्यांनी काय सांगितलं, दिवा पेटवण्यासाठी लागणारे सगळे कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे सगळे घटक, सगळे पदार्थ, तो दिवा मेटलचा असू दे किंवा कशाचाही असू दे, जमिनीतून आलेला आहे. पहिली गोष्ट, तेल जमिनीतून आलेलं आहे. त्याच्यानंतर वात, कापूस जमिनीतून आलेला आहे. ती फसकाची काडी जमिनीतून आलेली आहे. त्याचं टीप ज्याला फॉस्फरस किंवा सल्फ्युरिक ॲसिड काही असलं तरी सुद्धा ते आलेलं आहे, मातीतूनच आलेलं आहे. पण ज्यावेळेला ती पेटवली जाते ती ज्योत, तिचा मातीशी काहीही संबंध नाही. 2025 ज्योतीला तुम्ही उलटी जरी केलीत ना, केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. आपण बऱ्याच वेळेला जातो, संपूर्ण अगरबत्तीचा पुडा लावतो, ते खाली करून बघा, तो वरतीच येणार आहे. ज्योत खाली जाऊच शकत नाही, अधोगामिनी होऊच शकत नाही, ऊर्ध्वगामिनी, आकाशगामिनी. आपण हलकवूया 2025मध्ये. हलकं वजनाने झालं तर ते हवंच आहे. डाएटिंग, फायटिंग आपण करतोच की नाही. आपण मनाच्या पातळीवर हलके होऊया, बुद्धीच्या पातळीवर हलके होऊया. मन, बुद्धी, अहंकाराच्या पातळीवर हलके होऊया. अहंकाराच्या वजना इतकं वजन या पृथ्वीच्या पाठीवर नाही. कोण अहम आहे, कोण मी, डिफाईन करा स्वतःला. नंतर उद्याच्या पहिल्या दिवशी आपण हा विषय म्हणणार आहोत. आय एम गोइंग टू डिफाईन माय सेल्फ. द बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ विल बी इन 2025. म्हणजे 2025मध्ये माझं बेस्ट व्हर्जन म्हणजे माझं चांगलं रूप प्रकट होईल. हा माझा संकल्प आहे 1 जानेवारीला केलेला. त्याच्याबद्दल उद्या आपण बोलूया. महाराज काय सांगतात, खरे पाहिले म्हणजे जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळे. काय मारलंय हो, थोबाडीत मारली. तुम्ही मला बोलवलंय, एवढा सगळा उत्सव केलेला आहे की जप पूर्ण झाला, हे अज्ञान आहे महाराज म्हणतात.
तुम्हाला वाटतं जपाची समाप्ती झाली, संख्या पूर्ण. हे मी कशासाठी आता थांबलं पाहिजे असं करावं लागतं, नाही तर मोबाईलचा उपयोग काय. 5 मिनिट खरं उशिराच सुरू झालेला आहे, एक 5-10 मिनटं मला द्या तुम्ही. हां बघूया. आपण जपाची जी समाप्ती करतो केवळ अज्ञानामुळे, कारण नाम चिरंतन आहे, नाम काळाच्या पलीकडे आहे. हे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळाच्या पलीकडे जायचं असेल तर नामाशिवाय दुसरा मार्गच नाही. आणि नाम म्हणजे महाराज, महाराज म्हणजे महाराजांचे पाय, पादुका. काय लग्न लावून टाकूया, संलग्न होऊया, जोडलेलं जाऊया. आपण जे वाक्य म्हणतो ते आपल्याला त्यावेळेपुरतं खूप आवडतं. लग्न म्हणजे काय आहे? वेडिंग फॉर अ डे अँड वेल्डिंग फॉर लाईफ. हे वेल्डिंग इज नॉट हॅपनिंग. वेल्डिंग निरनिराळे आपण केलेले आहेत, ह्याच्यासारखे फेविकॉल वगैरे जोड. लग्न करायला कुठला जोड आहे हो? तो काय टेक्नॉलॉजीने केलेला आहे? नाही आहे, मनाच्या पातळीवरचा आहे. त्याच्यासाठी नाम हेच उपाय आहे. पुढे काय महाराज म्हणतात? नाम हे चिरंतन आहे, काळाच्या पलीकडचं आहे. त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचं नाम. कारण देव नाम घेत नाही. आणि माझ्याकडे जे नाही ते तुम्ही मला द्या. देवाकडे काय नाही आहे. आपण अगदी रत्नजडित मुकुट अर्पण करतो, म्हणजे रत्न माझीच आहेत की, आणि ते मुकुट करणारा मीच तयार केलं आहे की, ती कला मी तयार केलेली आहे, तर तू काय मला रत्नजडित मुकुट देतोस? माझ्याकडे काय नाही आहे? नाम नाही आहे. म्हणजे काय? रामायणातला एक प्रसंग बघा. ज्यावेळेला ब्रह्मदेव स्तुती करतो रामाची, कारण एकट्याने वानरांच्या मदतीने, आणि बराच वेळ शेवटच्या दिवशी रामाला रथ दिलेला इंद्राने, तोपर्यंत पदाती म्हणजे पायी आहे, आणि इंद्रजितांचे रथ वगैरे आकाशात आहेत. एकाने तू रावणासारख्या महाबलाढ्य अशा राजाला मारलेला आहेस. आकाशातून पुष्पवृष्टी वगैरे होते. तू परिचय यांना करून दे. किती साधा प्रसंग आहे. राम म्हणतो, मी दशरथाचा मुलगा आहे. तुझं नाव काय? नाम काय? मी कौशल्याचाही मुलगा आहे. तुझं नाम काय? मी लक्ष्मणाचा भाऊ आहे. तुझं नाम काय? मी भरताचाही भाऊ आहे. तुझं नाम काय? शत्रुघ्न. बघा, नाव सांगत नाही शेवटपर्यंत. मी राम आहे. आत्मानं मानुषम म्हणणे पुत्रम दशरथात्मजा. मी दशरथाचा मुलगा आहे, स्वतःला माणूस समजतो, मानुषम. मी दुसरं काहीही नाही. शेवटपर्यंत नाम सांगत नाही, कारण देवाकडे नाम नाही आहे, गुरुकडे त्याचं नाम नाही आहे. आणि रावणाचे संवाद जे आपल्याला आवडले त्या सिरियलमधले, तो काय म्हणतो? रावण की लंका में आया है तू मरकट. कुणाला म्हणतो? हनुमंताला. रावण की लंका. त्याच्या वाक्याची सुरुवात नेहमी स्वतःच्या नामाने होते, त्याला रावण म्हणायचं. आणि शेवटपर्यंत जो स्वतःचं नाम घेत नाही त्याला राम म्हणायचं. सोपं आहे. लंकेश, लंकाधिपती, हे असं म्हणून तो वाक्य सुरू करायचा. म्हणून 2025मध्ये मी कमीत कमी माझं नाम वापरेन. म्हणजे मी, मला, माझे, माझ्यासाठी, हे कमीत कमी राम, रामाला, रामासाठी, रामाकडून, रामाचं, रामाच्यात, राम राम राम, भो राम माम उद्धर. हे रामा, माझा उद्धार कर. जरा आपण पुढे सरकलो ना तर मागून येणाऱ्यांना जरा हे मिळेल. आणि तुम्ही व्यवस्थित बसलात, मी पुढे सरका, मी प्रश्न विचारणार नाही. घाबरायचं कारण नाही आहे. मी मुलांना आणखीन सांगतो, नखं कापलेली आहेत, घाबरू नका, या जवळ. एनिवे, गंमत सोडा. तर तिथे काय सुंदर वाक्य आहे, लक्षात ठेवा. आज लिहून घेण्यासारखं वाक्य आहे की 3 गोष्टी कायम एकत्र असतात, त्याला आपण त्रिवेणी म्हणतो. 3 नद्या एकत्र आल्या, त्रिवेणी. पण खरी त्रिवेणी कुठली आहे? भक्त, भगवंत आणि नाम. जिथे नाम आहे तिथे भक्त आणि भगवंत आहे. जिथे भक्त आहे तिथे भगवंत आणि नाम आहे. आणि जिथे भगवंत आहे तिथे भक्त आणि नाम आहे. ही त्रिवेणी अगदी घट्ट जोडलेली आहे. हे महाराजांनी सांगितलेलं आहे. भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त नाम असते, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो. तुम्ही लोकांनी सेवा फार केली. आता महाराज म्हणतात हे एक्सटर्नल, हे दिसतं ना आपल्याला. तुम्ही सेवा फार केली, जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील अशा रीतीने उत्सव साजरा केला. महाराजांना सांगता शब्द अंडरलाईन करायचं आहे. सांगता म्हणजे संपला किंवा जप संपला, संख्या संपली, संख्या पूर्ण झाली 13 कोटी. उलट आता जास्त जास्त चालू राहायला पाहिजे. गंमत बघा, तुम्ही लोकांनी सेवा फार केली, खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील अशा रीतीने उत्सव साजरा केला. आता रामाजवळ असे काही मागा की पुन्हा काही हवे असं वाटणार नाही. काय मागाल सांगा बरं?
आपण गाडी मागितली तर अरे विसरलो, पेट्रोलही दे अरे विसरलो, चांगले रस्तेही दे. संपणारच नाही तुमचं. काय असं काहीतरी मागा की पुन्हा काहीही न मागण्याची इच्छा होईल. बघा काय म्हणतात महाराज. तर ते काय म्हणाले की आपण जर अगदी काही क्षुल्लक मागितले तर तो हसेल. मागे आपण गोष्ट बघितली होती ना, महाराजांचीच गोष्ट आहे. एक राजा कपडे बदलून आपल्या प्रजेची कशी स्थिती आहे बघायला जातो. कपडे घालून गेला तर प्रजेत काही कळणार नाही, कपडे बदलून जातो. संध्याकाळी वेळ असते, अरण्य असतं, रान, त्या रानात तो वाट चुकल्यामुळे भटकतो इकडे तिकडे. म्हणतो रात्री जर मी असा फिरत राहिलो तर एखादं जंगली जनावर मला खाऊन टाकेल. कुठे मला आसरा मिळतो का. इतक्यात एक अगदी गरीब माणूस तिथे एखादी गुहेसारखं असतं तिथे राहत होता. तो राजा आहे ते त्याला माहीत नाही. राजा त्याला म्हणतो की आजची रात्र मला आसरा आधार देशील का. तो म्हणतो मी जसा आहे तसं तुला राहावं लागेल. मी या गुहेत राहावं लागेल. याला दार वगैरे काही नाही आहे. मी गवत जमिनीवर पसरून कुशतल्प शाईन जय जय राम चालेल. मी कंदमुळं फळं खातो आणि मी जे काही खातो त्याच्यासाठी पानं म्हणतो, ज्याला आपण आता पत्रावळ म्हणतो, आणि मी मडक्यात, मातीच्या मडक्यात पाणी पितो. चालणार आहे का. राजा म्हणतो चालणार आहे. भरपूर जेवतो. बाईक तर फिरलेला आहे आणि ती कंदमुळं फळं याची चवच बघितलेली नसते त्याने. त्याला खूप चांगला जेवतो, छान झोप लागते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतो तुला काही पाहिजे ते माग. त्यावेळेला हसतो आणि म्हणतो नुसत्या अंगावरच्या कपड्यांनिशी माझ्याकडे आलास, मी तुझी सेवा केली, आश्रय दिला आणि मला काय पाहिजे ते माग म्हणतोस. इतक्यात अरे आपले राजेसाहेब येत आहेत, महाराज की जय. सैनिक शोधत येतात ना, दुसऱ्या दिवशी पालखी वगैरे आणलेली असते. तो म्हणतो तो राजा याला पालखीत बसवा, यांनी माझे काल प्राण वाचवलेले आहेत, मी घोड्यावरून येतो. त्यावेळेला त्याला कळतं की हा राजा आहे. येतो नेतो मंदिरापर्यंत, सत्कार वगैरे करतो आणि म्हणतो उद्या तू दरबारात येईन, तुला पाहिजे ते मग मी तुला देईन. हा प्रसंग सांगून महाराज काय सुंदर सांगतात. सांगायचा मोह आवरत नाही म्हणून महाराजांचे शब्द वापरतो. तो विचार करतो, मला त्यांना सांगितलं 1000 सुवर्ण मुद्रा द्या, 1000 गोल्ड कॉईन्स मी राजाकडे मागितली. तो गरीब आहे ना, दरिद्री, आणखीन काय मागणार आहे. 1000 सुवर्ण मुद्रा. आणि राजा म्हणाला पुरेत. मग ह्याच्या मनाला चुरचुरे 10,000 काने मागितल्या. बरोबर आहे ना, हे चुरचुरे कायम राहणार आहे. त्याला 100 एकर जमीन मागितली. राजा म्हणाला एवढीच. मग परत चुरचुरे, किती मागू जमीन. राजाला सांगितलं मला 10 घरं दे. राजा म्हणाला बास पुरेच, एवढीच. असं राजा म्हणला. माझ्या मनाला चुरचुरे लागेल, काय करू, रात्रभर तळमळतोय. इतक्यात जवळच्या एका मंदिरातली घंटा ऐकू आली. हा तिथे गेला. तिथे एक साधू पुरुष होता. त्याला त्यांनी आपली समस्या म्हणजे प्रॉब्लेम सांगितला. तो म्हणला रे अगदी सोपं आहे, राजाच्या दरबारात उद्या जा, तुला शोभेल आणि योग्य वाटेल असं तूच मला दे. राजा विचार करतो, मी याला 1000 सुवर्ण मुद्रा दिल्या आणि हा म्हणाला एवढ्याच. माझी लाज गेली. मी याला 10 गावं दिली, एवढीच. राजा ना तू, मग काय द्यावं याला. तो प्रधानाला जवळ बोलवतो आणि कानात म्हणतो आपल्याला शोभेल आणि योग्य दिसेल, काय द्यायचं. तो म्हणतो आपल्याकडे जास्तीत जास्त जे आहे राज्य, सगळं राज्य त्याला देऊन टाका. अरे पण राज्य गेले की. प्रधान म्हणतो मी बघितलं आहे, विचार केला आहे, त्याचं लग्न झालेलं नाही, आपली राजकन्या लग्नाची झालेली आहे, तीही देऊया. झाला की गरजा होईल. हे गंमत बघा ती. पण इथे प्रश्न काय आहे, तुम्ही मागू नका, गुरुला सांगा मला योग्य. मग गुरु चिंता करतो, गुरुला फ्युचर दिसत असतो, तो योग्य काय ते मागणार आहे, हे अगदी लक्षात ठेवा. आणि म्हणून काय म्हणतात की तर त्याच्याजवळ देवा माझं समाधान निरंतर टिकू दे आणि तुझ्या नामाचं प्रेम दे. समाधान म्हणजे आनंद, समाधी पाहता समाधान होते. समाधान, आनंद, शांती, मुक्ती हे सत्य, धर्म, सद्गुरू हे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. मला सद्गुरू म्हणजेच समाधान, सद्गुरू म्हणजेच शांती, सद्गुरू म्हणजेच तृप्ती, सद्गुरू म्हणजेच आनंद. सच्चित आनंद, सत्यम शिवम सुंदरम म्हणजे सद्गुरू आहे. आणि काय आहे, मला तुम्हीच पाहिजे. महाराजांनी एका प्रवचनात सांगितले, जर यदा कदाचित देव प्रसन्न झाला. हे जर आणि यदा कदाचित दोन्ही आहे. जर यदा कदाचित देव प्रसन्न झाला, भेटला आणि काय पाहिजे ते माग म्हणाला, त्यावेळेला आठवून ठेवा, गाडी पाहिजे का माडी पाहिजे
का बायकोला साडी पाहिजे, का स्वतःला बिडी पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणाले मी तुला सांगून ठेवतो काय पाहिजे ते. देव एकदम जर यदा कदाचित देव आला, काय पाहिजे ते माग, म्हणाला मला तूच पाहिजेस. अरे देव मिळाल्यानंतर सगळंच मिळालं की, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक मिळाल्यानंतर मिळायचं राहिलं काय. पण तो म्हणाला हे सोपं नाही आहे. कारण का, तो देव येण्यापूर्वी माया निर्माण करतो, त्या मायाजालात तुम्हाला अडकवतो आणि मग तुम्ही नको ते मागता. जाऊ दे, विषय उदाहरणं देत नाही जास्त. नंतर पुढे काय सांगेल, नाम घेतल्यानं जर श्रद्धा आणि नामातली गोडी दृढ होणार असेल तर तेच मागा ना. नामाचं प्रेम द्या, अखंड नाम चालू द्या, अखंड अनुसंधानात, म्हणजे तुझ्या स्मरणात आणि या जगात, माझ्या देशात, माझ्या राज्यात, माझ्या गावात, माझ्या परिसरात, माझ्या घरात, माझ्या मनात जे काही घडेल ते तुझी इच्छा. बस, उरलं काय सांगा बरं, उरलं काय. जे सगळं घडेल, अंतरिक्षात म्हणलं तरी स्वा चालेल. तुझी इच्छा मानून स्वीकारण्याची, आनंदानं सहन करण्याची शक्ती दे आणि ते कसं योग्य आहे समजण्याची बुद्धी दे. बुद्धी दे, शक्ती दे, भक्ती दे, स्मृती कायम ठेव. 4 शब्द लक्षात ठेवा. बुद्धी कशासाठी, टू इंटरप्रिट ऑल द हॅपनिंग्ज इन माय लाईफ अँड अराउंड मी. माझ्या जीवनात जे घडतंय आणि माझ्या आजूबाजूला जे घडतंय त्याचं पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन केलं पाहिजे, त्याच्यासाठी बुद्धी दे. शक्ती कसली, सहनशक्ती. काही घडलं, आपण म्हणतो ना की सूर्य होता होता काळोख झाला, अंधार झाला, अगदी अपेक्षा होती पण सगळं रिकामं झालं, नको ते घडलं, तरीसुद्धा मनाची शांती दळू देऊ नकोस. सहनशक्ती दे. शक्ती म्हणजे बाकीची शक्ती, इतकं किलो वजन वगैरे तसलं काही मागू नका. मला पहिली बुद्धी दे फॉर पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ ऑल इव्हेंट्स, इन्सिडेंट्स अँड हॅपनिंग्ज इन माय लाईफ. जे जे काही घडेल, हे इंग्लिश मी का वापरतोय, आज माझा बराचसा ऑडियन्स मराठी न समजणार आहे आणि म्हणून मला वापरावं लागते, पण मी दोन्ही वापरतोय, मराठी इंग्लिश, तर लक्षात घ्या. तर हे पहिलं शक्ती आणि नंतर भक्ती. हे सगळं मला मिळाल्यानंतर मी परत ताठ होईन नाही. भक्ती म्हणजे नम्र. भक्ती म्हणजे तुझा भाग तुझ्याशी जोडलेलं राहणं, बस, नम्र होणं, हे ते. आणि हे सगळं झालं तरी तुझी स्मृती, तुझं स्मरण, तुझं नाम कायम ठेव. आता हे झाल्यानंतर पुढे बघा ना, आता मी तुम्हाला शेवटचं वाक्य आजच्या प्रवचनाचं आणि उद्याच्या प्रवचनातलं शेवटचं वाक्य वाचून दाखवणार आहे. त्यापूर्वी महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगणार आहे. हे सगळं जग कसं जोडलेलं आहे, बघत राहिलो ना, विचार करत राहिलो ना, अहो किती आनंद आहे, किती आनंद आहे. महाराजांना जो 8व्या अध्यायातला 8वा श्लोक आवडायचा, त्याच्यात अभ्यास योग युक्तेनं सांगितलंय. पहिल्यांदा अभ्यास योग सांगितलाय. योग म्हणजे देवाशी जोडणं, अभ्यासाने माझ्याशी जोडलेला राहा. अभ्यास म्हणजे काय, संगीत असेल तर रियाज, पैलवान असेल तर तालीम, वकील असेल तर प्रॅक्टिस, सायंटिस्ट असेल तर एक्सपेरिमेंट आणि विद्यार्थी असेल तर स्टडीज. ह्याला अभ्यास म्हणलेला आहे. अभ्यास योग, अभ्यास कर, माझ्याशी जोडलेला राहा. अभ्यास कसा करायचा, चेतसा न अन्यगामिना. चेतस म्हणजे माझे मस्तिष्क, माझा मेंदू आणि मेंदूच्या सगळ्या फॅकल्टीज. मस्तक नाही नुसतं म्हणलेलं. खरंच आम्ही एका अशा मोठ्या गॅदरिंगला प्रश्न विचारला होता, जे सगळे जवळजवळ वानप्रस्थ होते पण निवृत्त 50 नंतर 60 असेच लोक होते. त्यांना सांगितलं, आपण आपल्या निरनिराळ्या गोष्टींवर खर्च करतो, तुम्हाला एकदम आवडेल. घर आहे, घराचा इन्स्टॉलमेंट आहे, नाही घर माझं आहे, चला मेंटेनन्स आहे, गाडीचे सगळे खर्च आपल्या डोळ्यासमोर, अन्नाचं सगळं ग्रोसरीचं बिल डोळ्यासमोर येईल. डोक्यावर किती खर्च करतो हा प्रश्न आहे. मग आता लोक विचार करायला लागले, डोक्यावर म्हणजे महिन्यातून एकदा कटिंग करतो किंवा हे कुठेतरी सलूनमध्ये वगैरे जाऊन ते तो करत, नंतर शॅम्पू लावतो, कंडिशनर, मॉइश्चरायझर, हे सगळं, ते सगळा खर्च हा डोक्यावरचा खर्च सांगतात. पुढे अति झाल्यानंतर विचारलं जातं, डोकं आहे ना तुम्हाला? प्रश्नाचा अर्थ नाही कळला. डोक्यावरचा खर्च म्हणजे काय? हा, मग लक्षात आले, हेल्मेटनी काही कट्टी टिकवायची फक्त. मग म्हणतात ब्रेनवरचा खर्च. अरे ब्रेन सगळ्यांना आहे, मुंगीला सुद्धा ब्रेन आहे. ब्रेन नाही, ब्रेनच्या ज्या फॅकल्टीज आहेत, शक्ती आहेत, त्या इंटॅक्ट राहायला पाहिजे. बऱ्याच वेळेला म्हणतात ऑपरेशन यशस्वी झालं असतं तरीही अशाच ठिकाणी होतं की त्यांच्या निरनिराळी सेंटर्स डॅमेज झाली असते, ऐकू आलं नसतं,
कान सारखे आहेत तरी, डोळे व्यवस्थित आहेत तरी दिसलं नसतं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे मेमरीज गेली असते. मेमरी गेली की मी माणूस आहे हेच विसरतो. म्हणजे माझी बायको आहे, मुलं आहे, माझं घर आहे, सगळं विसरतो. तो माणूस मेल्यासारखा आहे. लक्षात ठेवा, अल्झायमर्स म्हणून नावाचा सध्या जो रोग झालेला आहे, आपण त्याच्याकडे क्रमाक्रमाने जातोय. घाबरू नका. 2025मध्ये या लेव्हल्स आहेत त्याच्या 3ऱ्या-4थ्या लेव्हलवर तर आपण सगळे आहोत. लक्षात ठेवा, आपल्याला किती विसराळूपणा होतो. बऱ्याच वेळेला फ्रीज उघडतो. काय कशासाठी बाबा, किती वेळ फ्रीज उघडा ठेवला आहे? अरे मी विसरलोच कशासाठी फ्रीज उघडला आहे. अहो तुम्ही बटर काढणार होतात त्यातून, हां मग काढलं बटर वगैरे. बऱ्याच वेळेला फोन करतो आणि विचारतो काय विशेष. अहो तुम्ही फोन केला आहे मला, हेही मी विसरतो. फोनचे नंबर वगैरे तर सोडाच, खोलीत जातो आणि खोलीत कशासाठी आलो आहे हे विसरतो. आम्ही अगदी डे टू डे तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत. हे मग अभ्यास केलेला विसरतो वगैरे तर वी आर एक्सपर्ट इन दॅट, त्याच्याबद्दल म्हणत नाही. हळूहळू आपण त्या स्टेटकडे जातो आहे, सगळं विस्मरण होतं. आता त्याला पहिल्यांदा फॉरगेटफुलनेस विसरतो, नंतर डिमेन्शिया आणखीन विसरतो, आणि नंतर आपण म्हणतो स्टेट ऑफ अल्झायमर्स, पॉईंट ऑफ नो रिटर्न. अमेरिकेचे जे जिवंत प्रेसिडेंट्स आहेत त्याच्यातले काही डिमेन्शियाकडे आणि 1-2 टोटल अल्झायमर्स. म्हणजे काय, त्यांना प्रेसिडेंट्सचे गॅदरिंग जिवंत आहेत ना बरेच, आणलं जातं आणि त्यावेळेला त्यांची बायको उभी असते, ती सांगते प्रेसिडेंट्स गॅदरिंग आहे. व्हायसुद्धा त्यांना विचारता येत नाही. तुम्ही एकेकाळी प्रेसिडेंट होता, एवढंच. जिवंत आहे का तो? व्हीलचेअरवरून आणायचा हे लाईफ आहे का? म्हणून अल्झायमर्सवर सध्या सगळ्यात जास्त पैसा खर्च केला जातो आहे. कशासाठी? रिसर्च करण्यासाठी. त्यांना तिकडे औषध पाहिजे. पण जो एक चांगला अलीकडच्या काळात अमेरिकेचा प्रेसिडेंट होऊन गेला, त्यांनी सुंदर एक्सप्रेशन जगाला दिलं. तो म्हणतो 2 कानांच्या मध्ये आणि 2 आय बॉल्स म्हणजे बुबुळ, डोळे म्हणा, डोळ्याच्या मागे जे आहे त्याच्यावर रिसर्च करा, वाटेल तेवढा पैसा अमेरिका देते. म्हणजे मेंदूवर. हा माझा मुद्दा आहे. डोक्यावर खर्च, म्हणजे मेंदूवर किती खर्च करतात. एखादं वर्तमानपत्र आणतं आणि त्यातलं बघता काय, कोणाचा 12वा दिवस, कोणाचं लग्न पुढे गेलं, आणि मागच्या पानावर आता भारत निदान जिंकतो तरी, नाही तर इकडे हारलो, तिकडे हारलो, तिकडे थोडक्यात चुकलं, हे वाचायचं. आणि 15 मिनटं वाचनाला. अग्रलेख म्हणजे काय माहीत नाही. आजचा वाचला नाही, त्याच्या शेजारचा, अरे वर्तमानपत्राला पाठवलेली पत्र तरी वाचली का? नाही. हा मेंदूवरचा खर्च आहे, हा डोक्यावरचा खर्च आहे. आपण डोक्यावरचा खर्च म्हणजे तुम्हाला केस म्हणजे डोकं नाही, कट्टी म्हणजे डोकं नाही, ब्रेन म्हणजे डोकं नाही. ब्रेनच्या ज्या शक्ती आहेत ना त्याच्यावर खूप विचार करता येईल. पण एक साधी शक्ती बुद्धी, दुसरी शक्ती स्मृती म्हणजे मेमरी, तिसरी शक्ती विचारशक्ती रिझनिंग थिंकिंग, चौथी शक्ती इमॅजिनेशन. बघा किती ते कंपॅरिझन, कॉन्ट्रास्ट, डिस्क्रिमिनेशन, सगळे शब्द मी सांगत नाही, पण शेवटचं तुम्हाला क्रिएटिव्हिटी. अरे माणूस नवीन स्वर्ग निर्माण करू शकेल. हे केवढ्यात हेच जगलं पाहिजे. याच्यावर तुम्ही काय खर्च करता? पुस्तकं आणता, महिन्याला एक तरी पुस्तक वाचता, मुलांना वाचून दाखवता त्यांच्या भाषेमध्ये. हा मेंदूवरची इन्व्हेस्टमेंट आहे. द बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑफ मॅन इज इन्व्हेस्टमेंट इन हिमसेल्फ. तुम्ही इकडे हे घ्या, सोनं घ्या, चांदी घ्या, हे शेअर्स घ्या, ते बॉन्ड्स घ्या, याला अर्थ नाही आहे. अप्स अँड डाऊन्स होत राहतात. म्हणून तुम्हाला जर कोणाला कळलं ना तर मला सांगा की जो शेअर मार्केटमध्ये आहे आणि तो संत सत्पुरुष झाला आहे, मी शोधात आहे, मला अजूनपर्यंत एकही मिळालं नाही. कारण सतत वरखाली वरखाली. स्टेडी कधी होणार आहे, तो स्थितप्रज्ञ कधी होणार आहे, त्याचं मन कधी शांत, बुद्धी कधी स्थिर, काही होणारच नाही. सतत वर खाली. ए बघा रे कुठला वर गेला, ए ते विकार हे कुठला खाली आला नाही. हो, मला एक सापडलेला नाही आहे. बाकी सगळ्या क्षेत्रात संत सत्पुरुष झालेला आहे. हा क्षेत्र नाही. कारण एक क्षेत्रच वर खाली होण्याचं आहे, चंचल होण्याचं आहे. शेवटी महाराज काय सांगतात ते लक्षात ठेवा. आज आपण म्हणतोय अंतकाळी. अंतकाळ म्हणजे शेवट कुणी सांगितलं हो? प्रत्येक क्षण हा अंतकाळ आहे. प्रत्येक क्षणाला मी मरत असतो आणि प्रत्येक क्षणाला मी जन्मत असतो, पण प्रत्येक क्षणाला मी जगत असतो. आला क्षण, राहिला क्षण, गेला क्षण. क्षण क्षण म्हणजे पापणी लववायला जेवढा वेळ लागतो त्याला क्षण म्हणूया की, आणि त्याला श्वास म्हणूया. म्हणजे आला क्षण, थांबला क्षण, गेला क्षण. एक आला एक गेला, आणि मध्ये नाण्याला जशा 2 बाजू असतात पण मध्ये एज असते ना. हा हे कागद जरी तुम्ही घेतला तर त्याला ही बाजू आहे, ही बाजू आहे, पण कड आहे ना एज, तो एज इज द प्रेझेंट. आपण एज विसरतो टॉस करताना, हेड ऑर टेल. अरे पण व्हॉट अबाउट द एज? कॉईन असं उभं राहत नाही. लक्षात ठेवा, कॉईन असं पडतं किंवा तसं पडतं, आणि एका बाजूनी कॉईन घेता येत नाही. सुख पाहिजे तर दुःख उचललंच पाहिजे.
मग दुःख सहन करण्यासाठी ते एज आहे, त्याला विवेक म्हणलेला आहे. सुख दुःख, लाभ हानी, मान अपमान, आपण किती यश अपयश किती सगळे म्हणा, त्याच्यामध्ये जो विवेक आहे. म्हणून लक्षात ठेवा, दिव्य दृष्टी संजयाला का दिली? कारण जय आणि पराजय मध्ये संजय उभा असतो. संजय कधीही जयाच्या बाजूने नाही आणि पराजयाच्या बाजूने नाही. पण कोणाचा जय होणार हे सांगितल्याशिवाय तो कसा राहील? कॉमेंटेटर कोणाची व्हिक्टरी झाल्यानंतर तरी त्याला सांगावं लागतं ना. म्हणून तो शेवटचा श्लोक गीतेचा म्हणतो, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. जिथे कृष्ण आहे, ज्ञान सांगणारा, बन्सीधर नाही, सुदर्शन चक्र धरलेला नाही, असा नाही कृष्ण किंवा रासक्रीडेत टिपऱ्या खेळणारा नाही आहे. योगेश्वर कृष्ण आहे, बुद्धिमान. आणि यत्र पार्थो धनुर्धरा, धनुष्य फेकून दिलेलं आहे गीतेच्या सुरुवातीला. नंतर पार्थ धनुर्धर, धनुर्धारी पार्थ, तत्र श्री विजय भूती आणि ध्रुवानीती, सगळं तिथे आहे. राजन धृतराष्ट्र म्हणते, मी विचारलंय का तुला? तो म्हणतो, मी सांगतो ना तुम्हाला की युद्धाचा निर्णय आधीच लागलेला आहे, युद्ध चालू आहे त्यावेळेला. शेवटी महाराज काय सांगतात? अंतकाळी अगदी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. शेवटची सुटणारी वस्तू नाम असली पाहिजे. विचार करा, आज उद्या इथून पुढे सुरू करूया. शेवटचा श्वास गेल्यानंतर कुठली वस्तू उरली हो? महाराज म्हणतात, शेवटचा श्वास, द लास्ट ब्रेथ, नामातच गेला पाहिजे. राम म्हणताना हे करत. आणि इतकंच नाही तर श्वास शेवटचा गेलेला आहे, जीवनातली शेवटची सुटणारी वस्तू नाम असलं पाहिजे. श्वास गेल्यानंतर कुठली वस्तू उरते की जी नामात गेली पाहिजे? विचार करा. फार सुरेख उत्तर आहे फिजिक्समधली. आपण उद्या सकाळी थोडंसं बघूया. बघा तुम्ही विचार करून. म्हणून नाम इतके खोल गेले पाहिजे की शेवटच्या श्वासाबरोबरच बाहेर आलं पाहिजे. हा साधा नियम आहे हो. फिलो लिफो वगैरे कॉमर्सवाले वगैरे शिकतात. एक गोडाऊन आहे, त्याच्यात पहिली वस्तू टाकली आणि गोडाऊन गच्च भरलं तर सगळ्यात शेवटी पहिली टाकलेली वस्तू येणार आहे आणि काल टाकलेली वस्तू लगेच निघणार आहे बाहेर. म्हणून सगळ्यात खोल गेली पाहिजे, म्हणजे शेवटची निघणारी वस्तू नाम असली पाहिजे. आणि नाम खोल घ्यायचे म्हणजे काय? खणायचं नाही आहे. फार एक शेवटची गोष्ट सांगतो, आपल्याला पाठ आहे पण आपण कुठे सीमारेषेवर ही गोष्ट ऐकतोय. सीमारेषा कशाची? 2024 आणि 2025. 2024ला निरोप देण्याचा कार्यक्रम आपण लगेचच सुरू करणार आहोत. याच्यानंतर आपण शेवटचा श्लोक म्हणणार आहोत आणि प्रसाद घ्यायला वरती जाणार आहोत. आणि आल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण निराळ्या राज्यात आलेलो आहोत. आणि ते जे एक साधारणतः 11 वाजेपर्यंत 11:15पर्यंतचं जे सेशन असेल ते खरं महाराजांची गोष्ट सांगतो. पण तुम्हाला सांगितलं होतं ना, नाम इतके खोल प्राणाबरोबरच ते बाहेर आलं पाहिजे. असे नाम जो घेतो त्याला देहाच्या सुखाची दुःखाची जाणीवच राहणार नाही, तो अखंड आनंदात राहील. त्याच्यासाठी अखंड अनुसंधान म्हणजे कॉन्स्टंट स्मरण पाहिजे. कॉन्स्टंट रिमेंबरन्स ऑफ गॉड्स. नाम नाही, देवाचा प्रभाव सगळं देव करून राहिलेला आहे. आता 1 जानेवारीचं वाटतं ना शेवटचं वाक्य, आणि महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगतो आणि ती गोष्ट सांगतो. महाराज म्हणतात, नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू भगवंताचं नाम असलं पाहिजे. जे 31 डिसेंबरला तेच 1 जानेवारीला याला संपुट म्हणतात. म्हणजे हे प्रवचनाचं पुस्तक कोणत्या संपुटात आहे? संपुट म्हणजे काय? आधी आणि नंतर. त्याला मराठीत इंग्लिशमध्ये सोपा शब्द आहे, आपल्याला भूक लागलेली आहे सांगायला हरकत नाही, सँडविच. इकडे ब्रेड, मध्ये चटणी, मध्ये जॅम, मध्ये बटर, काही घाला तुम्ही, पण सँडविच. संपुट, ही स्लाईस आणि ती स्लाईस संपुट आहे. इथे संपुट काय? नाम इतकं खोल गेलं पाहिजे की शेवटच्या श्वासाबरोबरच बाहेर आलं पाहिजे. 31 डिसेंबरला, 1 जानेवारीला, संपूर्ण 2025ला आणि उरलेल्या संपूर्ण आयुष्यात. हे लक्षात ठेवा. गोष्ट सांगतो आणि थांबतो. फार मार्मिक गोष्ट आहे. नाम आत जाण्यासाठी काय केलं पाहिजे? एक शेतकरी आहे, शेत नांगरायला लागलेला आहे, बैल आहे, नांगर आहे. इतक्यात शेजारी एक बीळ आहे, होल, आणि त्यातून एक नागिण बाहेर येते. तो म्हणतो, अरे हीच की नागिण, माझ्या मुलाला तिने दंश केला होता, तो मरता मरता वाचला, आता हिला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो नांगरनं सोडतो आणि जातो. नागिण बिळात जाते. तो म्हणतो, हिला मारल्याशिवाय राहणार नाही. कुदळ घेतो आणि खणायला लागतो. त्यावेळेला एक म्हातारा माणूस अनुभवी येतो किंवा साधू येतो.
तो म्हणतो, अरे बैल आणि नांगर असताना कुदळीनं कशाला शेत नांगरतोयस? तो म्हणाला, शेत नांगरत नाही, इथे आत नागिण गेलेली आहे, हे सगळं बीळ खणून काढतो. बीळ किती लांब आहे तुला माहीत आहे? नाही. आणि नाग स्वतःच्या बिळात कधीच राहत नाही. आणि हे जर उंदराचं बीळ असेल तर उंदीर मामा दोन्ही बाजू उघड्या असल्याशिवाय त्या याच्यात राहत नाही. म्हणून आपण गमतीनं म्हणतो की नायकांच्या घरात उंदीर शिरतो, ते मारामारी करताना 4-5 गोष्टी फोडतात, त्यावेळेला तो देसाईंच्या घरात पोचलेला असतो उंदीर. अरे बुद्धिमान आहे तो, उगीच गणपतीचं वाहन नाही आहे. कॅरियर ऑफ गणेश म्हणजे काय अधिकार असला पाहिजे. असू दे, पुढे बघा. तर तो म्हणतो, मग काय करू? याच्यापेक्षा सॉफ्ट, हे लक्षात ठेवा, कुदळीपेक्षा सॉफ्ट. हा विचार करतो, काय करूया? हे बांबू असतात ना, कोळे असताना ते असे वागतात ना, वेत वगैरे म्हणतो ना, केन चेअर वगैरे करतो, केन, असा केन लगेच तिथे झाडं यायचं, तो उपटतो आणि असं घालतो. बीळ इकडे वळलं, तिकडे वळलं, इकडे करतो वगैरे. एक दुसरा साधू येतो, हे काय करतोयस तू? तो म्हणला, मी नाही, मला नागिनात गेले, तिला बाहेर काढायचं आहे. तो म्हणतो, अरे वेत किती झाला तरी एवढा आहे, बीळ किती लांब असेल कोणाला माहीत आहे. मग काय करू? याच्यापेक्षा सॉफ्ट काहीतरी वापर. पहिल्यांदा कुदळ, इट वॉज मेटल, आता नाव इट इज वूड, त्यांनी केन वापरलेला आहे, तो वेळू वापरलेला आहे. त्याच्यानंतर आता काय करूया? पाणी, सॉफ्टर दॅन केन अँड मेटल. मग पाणी ओटायला लागतो, विहिरीचं काढतो, ओततो. त्यावेळेला तिसरा साधू येतो आणि म्हणतो, हे काय, शेताला पाणी घालण्यासाठी ही कुठली पद्धत आहे? आणि कळशीनं कशाला घालतोस? पाट काढणं. नाही 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 नाही, मी हे बीळ पाण्यानं भरणार आहे आणि भरलं की नागिण बाहेर येईल. तो म्हणला, वेडा आहेस, एकतर बीळ इतकं असेल की सगळी विहीर शोषली जाईल तरी ती भरलं जाणार नाही बीळ, आणि नागिणारे पाण्यात आनंदात राहते. कोणी सांगितलं नाग पाण्यात मरेल? मग काय करू? याच्यापेक्षा सॉफ्ट. विचार करतो, याच्यापेक्षा सॉफ्ट काय? धूर, स्मोक. चुडीत घेतो, जाळतो, विझवतो आणि त्या बिळाच्या तिथे स्मोक घालायला लागतात. स्मोक हा धातूपेक्षा सॉफ्ट आहे, लाकडापेक्षा सॉफ्ट आहे, पाण्यापेक्षा सॉफ्ट आहे. धूरच ना तो, ते गच्च भरल्यानंतर नागिन सळसळत बाहेर येते. आपल्या किती नागिणी असतील? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, अज्ञान, भ्रम, अहंकार. हा दादा नाग आहे ना, हे लक्षात ठेवा. इतके नागिणी बिळं करून आपल्या आत आहे. तर काय पाणी घालणार आहोत आपण का कुदळ वापरणार आहोत? आपण धूर वापरूया. महाराज म्हणतात, धूर तरी कशाला वापरता? धुरापेक्षा सॉफ्ट नाम आहे. नाम हा शब्द आहे, धुरापेक्षा सॉफ्ट. आत्ता मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यापर्यंत पोचतोय, आपल्याला दिसत नाही शब्द. लक्षात ठेवा, अंतराळ त्याला मिळालं, थोडंसं निघाला शब्द. शब्द म्हणजे नाम इज द सॉफ्टेस्ट थिंग इन युअर लाईफ. ती तुम्ही घेत राहा. इतकी खोल, इतकी खोल, इतकी खोल, इतकी खोल जाईल, सगळी बिळं भरून टाकेल तुमच्या शत्रूंची, आणि ते सगळे शत्रू बाहेर पडतील आणि तुम्ही जगमित्र व्हाल आणि सद्गुरूंना आवडाल. इथेच थांबूया आत्ता. श्रीराम समर्थ श्रीराम. डोळे मिटूया. शांत. शांतीपाठ आत्ता म्हणायचा नाही आहे, कारण आणखीन एक सत्र उरलेलं आहे. शांत. आपण आत्ता प्रसाद घ्यायला वरती जाऊ. शेजारच्या मंडपात 3 वाक्य लिहिलेली आहेत. मी शांत राहीन, मी मौन पाळेन, मी नाम घेईन. याच्यासाठी कुठलंही साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट, डिव्हाइस, टूल, गॅजेट काही लागत नाही. लक्षात ठेवा. शांत राहायला काय लागतं? नाम घ्यायला काय लागतं? माळ वगैरे सगळे बाहेरचे आहेत, श्वासावर नाम घेता येतं. आणि मौन पाळायला काय लागतं? साधन नसलेली साधना करण्यासाठी आपण इथे येतोय. गेली 31 वर्ष साधन नसलेली साधना. आणि ह्याला खरं अध्यात्म म्हणतात, याला चैतन्योपासना म्हणतात. काही लागत नाही. प्राणायाम करायला नाक आणि 4 बोटं तरी लागतात हो. इथे काही नाही. मी जिवंत आहे, माझा श्वास चालू आहे, मी शांत राहीन, मी मौन पाळेन आणि मी नाम घेईन. शांत, मौन, नाम. आपण आता जेवायला जाणार आहोत. शांतपणे, कदाचित सगळ्यांना एकदम जरी मिळालं नाही, इथे नाम घेत राहूया आपण, किंवा मग मौन पाळूया. शांत. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा. अर्पण केल्यासारखा म्हणायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा.
उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ. शांत. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. डीप ब्रीदिंग 3 times. हातावर हात सोडूया. रब युअर हँड्स. आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. मसाज युअर फेस. अगदी सावकाश डोळे उघडून समोर जे महाराज बसलेले आहेत, भव्य प्रतिमा, मोठा फोटो आहे महाराजांचा, त्यांच्या छातीकडे म्हणजेच माऊलीच्या मनाकडे, आईच्या अंतःकरणाकडे काही क्षण स्थिर दृष्टीने पाहूया. महाराजांचं दर्शन घेऊया. इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद.